Hi friends, good morning. I am Kapse sir, 12th class, subject English. Today we are going to study the poem Inchcape Rock 2.3, The Inchcape Rock, poet Robert Southey. Earlier videos we have seen icebreakers of this poem and the poem and its explanation, and today we are going to see its appreciation. आता appreciation याचा अर्थ रसग्रहण. appreciation याचा अर्थ searching good qualities of the poem and poet, finding good qualities of the poem and poet. Appreciation means understanding and enjoyment of the value of the poem. When we are studying appreciation, we have to discuss some points, and these points are very important. For example, title of the poem, poet, poetic devices, poetic style. पोएटिक स्टाईल याच्यामध्ये कंपोजिशन, लँग्वेज या गोष्टींचा आपण विचार करतो. त्यानंतर स्पेशल फीचर्स, मॉरल मीन्स मेसेज ऑफ द पोएम, अँड लास्ट पर्सनल ओपिनियन, युअर पर्सनल ओपिनियन. सो दीज पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स सी पोएटिक ॲप्रिसिएशन. फर्स्ट पॉइंट, टायटल. The title, The Inchcape Rock, is significant in many ways. The title is based on legendary story. It is related to notorious sandstone reef in Scotland. Inchcape Rock is located in the east coast of Angus in Scotland. The title is a symbol of virtue and act of goodness. या कवितेचे शीर्षक द इंचकेप रॉक हे अगदी योग्य आहे, महत्त्वपूर्ण आहे, त्याचबरोबर प्रतिकात्मक आहे. चांगल्या गोष्टीचे, सद्कार्याचे, सद्गुणाचे ते एक प्रतीक आहे. त्याचबरोबर दिस टायटल इज अ रिअली सुटेबल अँड ॲप्ट. आफ्टर फर्स्ट पॉईंट वी हॅव टू सी द सेकंड पॉईंट, पोएट. Robert Southey is a famous poet. He was a poet laureate of England. He was belonged to Romantic school of poetry. He is famous for writing narrative poems and ballads. This poem is a dramatic story in a poetic form. रॉबर्ट सावथी हे अगदी जगप्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे बॅलड्स देखील खूप प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर रोमॅन्टिक स्कूलशी ते रिलेटेड आहेत. आणि हे जे सध्याची कविता आपण पाहत आहोत किंवा पाहिलेली आहे ते बॅलड आहे. द बॅलड मीन्स अ स्टोरी, अ ड्रॅमॅटिक स्टोरी इन अ पोएटिक फॉर्म. कथा किंवा नाटकीय स्वरूपाची कथा काव्यात्मक पद्धतीने ती मांडलेली असते. आफ्टर दिस we have to see the very important point, next point, theme. The theme यालाच आपण central idea असेही म्हणू. This poem has a moral theme. Poet teaches moral values in the poem, so that this poem is also called didactic poem. या कवितेमधून आपल्याला नैतिक मूल्य शिकायला मिळतात. नैतिक मूल्याचा अभ्यास होतो, जाण होते. चांगल्या गोष्टी, चांगले काय, वाईट काय याचा आपणाला अभ्यास होतो. म्हणून या कवितेला मॉरल व्हॅल्यूज आहे. दिस पोएम डिपिक्ट्स द पोएटिक जस्टिस दॅट क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. सर राल्फ रोहर इज अ पायरेट. तर पायरेट म्हणजे समुद्रावर लूट करणारे, चाचेगिरी करणारे. ॲक्च्युली सर राल्फ रोहर या कवितेमध्ये व्हिलन आहेत, दुष्ट, क्रूर अशा व्यक्तिमत्वाचं ते प्रतीक आहेत. आणि सर राल्फ रोहर हे
समुद्रावर लूट करून चांगल्या लोकांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर दुसरे या कवितेमधील असलेले कॅरेक्टर ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. ॲबॉट हे मॉन्क आहेत, मठाधीश आहेत. ही इज अ सिम्बॉल ऑफ गुडनेस, व्हर्च्यू. ही इज अ सिम्बॉल ऑफ मॉरॅलिटी. अँड सर राल्फ रोहल इज अ सिम्बॉल ऑफ इव्हिल, डेव्हिल or villain. See here, Sir Ralph Roher is a pirate. He cuts the bell to annoy the good abbot for creating problems for the helpless sailors. Ralph Roher falls into his own lead trap and regrets helplessly. The basic theme is that those who do wrong things will meet with due punishment. It means as you sow, so shall you reap. If you do wrong things, you will be punished. हे या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. आपण पाहिलेलं आहे की ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी त्या धोकादायक कुप्रसिद्ध अशा इंचकेप रॉकवर एक बेल, एक घंटा बसवलेली असते की ज्यामुळे त्या समुद्रामध्ये प्रवास करणाऱ्या जहाजांना, सेलर्सला, खलाशांना त्याची सूचना मिळत असे, माहिती मिळत असे. त्यामुळे तेथे होणारे अपघात आणि त्यांचे प्राण वाचत असत. परंतु सर राल्फ रोहर या पायरेटने, दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्या ठिकाणी ती बसवलेली वॉर्निंग बेल तोडलेली आहे आणि पुढील काही काळामध्ये तो प्रवास करत असताना त्याला त्या ठिकाणी माहिती मिळत नाही आणि स्वतःही त्या इंचकेप रॉकवर जाऊन स्वतःचे जहाज घेऊन जाऊन तो आदळतो. त्यात त्याचा नाश होतो. म्हणजेच त्या ठिकाणी दुसऱ्याला जो त्रास देतो किंवा दुसऱ्यासाठी जो सापळा रचतो त्यामध्ये तो स्वतःच अडकतो, असे आपल्याला या कवितेमधून पाहायला मिळते. नेक्स्ट पॉईंट, पोएटिक डिव्हायसेस. पोएट हॅज यूज्ड डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच टू इलॅबोरेट द इफेक्ट. या कवितेमध्ये कवीने वेगवेगळ्या अलंकारांचा, काव्य अलंकारांचा उपयोग केलेला आहे की ज्यामुळे या ठिकाणी निश्चित त्याचा प्रभाव, कवितेचा प्रभाव वाढतो, कवितेचे सौंदर्य वाढते. वी कॅन सी द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच: अलाइट्रेशन, मेटाफॉर, रिपिटेशन, personification, simile, apostrophe, inversion and onomatopoeia. These figures of speech are used in this poem. Now we have to see the next point, poetic style, composition and language. आता त्यानंतर पोएटिक स्टाईलमध्ये याची रचना कशी आहे, भाषा कशा पद्धतीची वापरलेली आहे, या गोष्टीचा याच्यामध्ये विचार करावा लागतो. पहा, दिस पोएम इज अ बॅलड. दिस इज अ लॉंग पोएम ऑफ 17 क्वाट्रेंट्स. 17 स्टांजा आहेत. आता क्वाट्रेंट्स याचा अर्थ, क्वाट्रेन मीन्स पोएम ऑफ स्टांजा ऑफ 4 लाईन्स. क्वाट्रेन मीन्स स्टांजा ऑफ 4 लाईन्स. The rhyme scheme is AABB for each stanza. Poet has used a different figures of speech. See here, rhyme scheme. आता यमक पद्धत कशी आहे? पहिल्या ओळीचा यमक दुसऱ्या ओळीशी आहे आणि मग तिसऱ्या ओळीचा यमक चौथ्या ओळीशी आहे. Means first line's rhyme is similar to second line, so AA rhyme scheme. And third line's rhyme is similar to fourth line, so BB. So AABB is a rhyming scheme, and this poem is a narrative and a descriptive. पहा, कथानक पद्धतीने ही कविता जरी असेल तरी डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक पण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शांत शांत समुद्र, सर्व लाटा शांत आहेत. सुरुवातच अगदी पाहतो की जहाजे सर्व शांत आहेत. असे अतिशय चांगले सुंदर वर्णन. पुढील काळाच्यामध्ये सुंदर दिवसाचे वर्णन केलेलं आहे. सूर्य लख्ख प्रकाशित झालेला आहे. पक्षी आनंदाने आकाशामध्ये गिरड्या घेतात, आनंदाने ओरडतात. अगदी स्वच्छ सुंदर असा सूर्यप्रकाश आहे. प्रसन्न अगदी आनंदी वातावरण आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. आणि पुढे कथानक
ॲबॉट ऑफ ॲबरब्रुतॉक यांनी बसवलेले इंचकेप रॉकवरील ती घंटा, त्यानंतर अनेक प्रवाशांना होणारी मदत, पुढे त्या ठिकाणी सर राल्फ रोहर यांनी दुष्ट विचाराने ती घंटा तोडली. म्हणजे पहिली घटना दुसऱ्या घटनेशी ही निगडीत आहे. वन इन्सिडेंट इज रिलेटेड टू अनदर इन्सिडेंट. वन इन्सिडेंट कनेक्टेड टू अनदर इव्हेंट. दिस पोएम इज प्रोव्हाइडिंग अ विविड पिक्चर इन टू रीडर्स माइंड. द लँग्वेज इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. भाषा अगदी सोपी आहे, सहज आपल्याला हे काव्य समजते, कविता समजते. स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला आणखीन रॉबर्ट साऊदी किंवा द इंचकेप रॉक या कवितेचे. द पोएम इज रिटन इन अ सिम्पल लँग्वेज, so it is easy to understand. This is a ballad. It provides verbal image of calm atmosphere. Here, the Inchcape Rock is a symbol of goodness. The poet has used supernatural elements of darkness and the drafting of sheep. या कवितेचे एक खास वैशिष्ट्य, या कवितेमध्ये कवीने सुपरनॅचरल अद्भुत अशा प्रसंगाचे वर्णन केलेले, अद्भुत गोष्टीचा या ठिकाणी वापर केलेला आहे की अचानक आकाशामध्ये धुके निर्माण होते, पूर्ण काळे ढग तयार होतात, पूर्ण अंधार निर्माण होतो, त्याचबरोबर वादळ तयार होते आणि एवढे वादळ घोंगावते, परंतु संध्याकाळ होताच वादळ अचानक शांत होते. एवढे शांत होते तरीही सर राल्फ रोहर यांचे जहाज पुढे ड्रॅफ्टिंग करते, म्हणजे सरकते. तर या सुपरनॅचरल एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज ऑल्सो स्पेशालिटी, पिक्युलॅरिटी ऑफ दिस पोएम. अनदर पॉईंट, मॉरल व्हॅल्यूज, मेसेज इन द पोएम. लुक हिअर, द मेसेज इन द पोएम इज दॅट वन शुड नॉट हार्म अदर्स. आपण दुसऱ्यांना त्रास देता कामा नये, विनाकारण आपण दुसऱ्यांना त्रास देता कामा नये. इट मीन्स इफ यू डू बॅड थिंग्स यू विल बी पनिश्ड. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. निष्पाप, निराधार, असहाय्य आणि चांगल्या लोकांना जर आपण त्रास दिला तर निश्चित त्याची शिक्षा आपल्याला भेटते. हा मॉरल मेसेज याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट पॉईंट, ओपिनियन अबाउट द पोएम. यामध्ये आपलं मत आपण मांडू शकता, आपले विचार मांडू शकता. दिस पोएम इज अ डायडॅक्टिक पोएम. इट इज अ लेजेंडरी स्टोरी अबाउट इंचकेप रॉक. ॲबॉट ऑफ ॲबरब्रुतॉक पुट अ बेल ऑन द रॉक टू इन्फॉर्म अबाउट notorious reef, but in a jealousy Ralph Rohrer cut the bell from the rock. In the end, Ralph Rohrer lost his way and dashed to Inchcape Rock and causing his death. त्यामध्येच त्याचा मृत्यू होतो. My opinion about the poem is that as you sow, so shall you reap. If you do good things, good will happen with you. And if you do bad things, bad will happen with you. So this is a very important poem we have seen, friends. We have seen appreciation in this video. And in the next video, we will see brainstorming of the poem. Okay, see you again tomorrow.